मिरजेत आईने स्वतःच्या 2 मुलांना विक्री केल्याची घटना घडली आहे। प्रत्येकी 20,000 रुपयाप्रमाणे 2 लहान मुलांची विक्री करण्यात आली होती। तिसऱ्या 5 दिवसाच्या मुलांची विक्री करत असताना महिला बालकल्याण समाज सांगली जिल्हा यांच्या पथकानं कारवाई करत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी महादेव वाघमारे यांनी तक्रार दिली आहे। याबाबत मनीषा जाधव राहणार सुभाषनगर, उमाजी रमेश लोंढे, सुरेखा लोंढे, दशरथ लोंढे, सचिन गोसावी राहणार माधवनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपी मनीषा जाधव हिने 1.5 वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या बालकाला 20,000 रुपयाला कोल्हापूर चाळ मिरज या ठिकाणी विकले होते। त्यानंतर माधवनगर येथे आणखी एका बालकाला विकले। याबाबत तिला मागील आठवड्यात मुलगी झाल्यानंतर तिला सुद्धा विकण्याचा प्रयत्न करत असताना सदरचा प्रकार उघडकीस आला। सदरची 3ही बालके महिला बाल कल्याण समितीने ताब्यात घेतली आहेत। त्यांना सध्या मिरजेतील पाठक अनाथ आश्रम या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। सदरची कारवाई जिल्हा महिला बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, आयशा दानवडे, शानूर दानवडे, आरती निडसोसे यांच्या पथकाने केली। अधिक तपास PSI विनायक मसाळे करत आहेत। मी किरण चौगले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन। आमच्याकडे दिनांक 17/2/2026 रोजी बाल कल्याण समिती यांच्याकडून रोहिणी महादेव वाघमारे ज्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आहेत, त्यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की एक महिला त्यांच्याकडे आलेली आहे, मनीषा जाधव, जी भगिनी निवेदिता इथून आलेली आहे आणि तिच्याकडून माहिती अशी त्यांना प्राप्त झालेली आहे की तिनं तिची पहिली 2 मुलं परस्पर 20,000 रुपयामध्ये विकलेली आहे। अशा माहितीवरून आम्ही चौकशी केली। चौकशी केल्यानंतर सदर मुलं ही त्यांनी माधवनगर या ठिकाणी संजय गोसावी यांना एक मुलगा दिल्याचे, दत्तक म्हणून दिल्याचे व दशरथ तुकाराम लोंढे, रेल्वे कोल्हापूर चाळ मिरज या ठिकाणी दिली असल्याची माहिती दिली। त्यावरून सदरची प्रोसिजर यांनी कोणतीही कायदेशीर प्रोसिजर पूर्ण न करता परस्पर ही मुलं त्यांना दिली होती, विकली होती असं माहिती प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्या मध्यस्थी म्हणजे जे 2 लोक आहेत, सुरेखा लोंढे ज्या महानगरपालिकेत अटेंडंट म्हणून काम करतात, सांगली महानगरपालिकेत आरोग्य विभागात, तर त्यानंतर उमाजी रमेश लोंढे जो इथं मिरजमध्ये आहे, तो शासकीय दूध डेअरीजवळ राहतो, यांच्या मध्यस्थीनं त्यांनी ते परस्पर 20,000 रुपये विकली आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना सदर गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलेला आहे। तर दोन्ही मुलं ही पाठक बाल कल्याण समितीच्या बाल न्याय समितीच्या ह्याच्यानुसार पाठक अनाथालय मिरज या ठिकाणी ती दोन्ही मुलं जमा केलेली आहेत। कारवाई पुढे सुरू आहे।